महायुतीमधील मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे का? कारण मंत्री आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपचं टेन्शन वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार टीकेचं धनी ठरत आहे अशी माहिती ही सूत्रांनी दिली आहे। वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या वर्तनानं महायुती सरकारला डाग लागला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, महायुतीमधील मित्रपक्षांमुळेच भाजपची डोकेदुखी आता वाढली आहे का असा प्रश्न विचारला जातोय। सागर बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सरकार पुन्हा एकदा महायुतीचं आलं। मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही मित्रपक्ष आहे, सुरळीत संपूर्ण सरकार चालेल अशी अपेक्षा होती, परंतु मित्र पक्षांमुळे साहजिकच भाजपची डोकेदुखी जी आहे ते वाढल्याचे चित्र जे आहेत राज्यात पाहायला मिळतात। मित्रपक्षामधले काही मंत्री आणि आमदारांचे वादग्रस्त विधानं जे आहेत ती भाजपला टेन्शन देणारे आहेत। कुठेतरी सरकारला सुद्धा डाग जो आहे तो लागताना आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा असेल ते प्रकरण आपण पाहिलं असेल। माणिकराव कोकाटे यांनी वारंवार शेतकऱ्यांबाबत केलेली विधानं आणि त्यानंतर आता विधान भवनामधला किंवा विधिमंडळातला आलेला तो रमी खेळतानाचा व्हिडिओ, तर दुसरीकडे संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यावरती सुद्धा आरोप आता विरोधकांकडून करण्यात येत आहेत। भरत गोगावले यांचा पूजेचा एक व्हिडिओ मिळाला होता आणि संजय गायकवाड यांनी आमदार निवासमध्ये केलेली मारहाण, या सगळ्या प्रकरणामुळे आपण जर पाहिलं तर महायुती सरकार मधले मित्र पक्षांमुळेच भाजपचं टेन्शन जे आहे ते वाढलेलं बरोबर आहे। विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।